शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय माळशिरस परिसरातील कारुंडी या गावामध्ये. एक चांगल्या पद्धतीचा मुक्त संचार गोठा केलेला आहे. आज यांना दुग्ध व्यवसाय परवडतोय का याबद्दलची आज संपूर्ण अशी माहिती आपण समजून घेणार आहोत. तर आज आपण बापूराव मच्छिंद्र रुपनवर यांची यशोगाथा पाहणार आहोत आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या युट्यूब चॅनलवरती. पोहोचा. नमस्कार. नमस्कार. बापूराव मच्छिंद्र रुपनवर, गाव कारुंडे, पाटील वस्ती. पहिल्या बांधून गाय होत्या, तुम्ही एका जागेवर शेण टाकायचं आणि आता हे सगळं मोकळं आहे. मोकळं जगवताय जेवढी आणि तुम्हाला पण त्रास नाही शेण काढायचा नाही. तर काय फायदा जाणवतोय तुम्हाला? ह्याच्यापासून तुम्हाला सांगतो, ती मूत्र ही ह्याच्यात मुरल्या गेल्यामुळे ती स्पिकाला मानवते असं त्याची थिरी आहे. बर बर बर. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं कष्ट कमी झालंय. कष्ट कमी झालेलं आहे. पाण्याचं काय नियोजन केलं? इतर टाकी का? हा, इथं हौद बांधलेला आहे. त्यातून दुसऱ्या टाकीवरून पाणी सोडू शकतो आम्ही, हौद संपला की. बर बर. म्हणजे पाणी ह्याच्यात सोडता आणि तिथून पाणी सोडायची व्यवस्था केलेली. दिवसभरात गाय हे करते. चुना मारलेला, चुना निघून गेलेला. हा, चुना मारला होता, निघून गेला नाही, ते मारायचं आता. असं चुन्याचा काय फरक वाटतोय तुम्हाला? चुन्यापासून काहीतरी जित्रा बसली, थोडस पौष्टिक चाटल्यामुळे कॅल्शियम हे मिळू शकतं. म्हणून आम्ही एक साधारण 10-15 दिवसाला चुना मारू शकतो हौदाला. बर बर बर. आणि निर्जंतुकीकरण पण होतंय. आणि शेवाळ बी होऊ शकत नाही, थंड पाणी राहतंय. अशासाठी आम्ही ते चुना मारू शकतो. ही टाकी ह्याच्यासाठी ही टाकी पाणी सोडण्यासाठी. काय काय पलीकडे जातात का? नाही जाऊ शकत. नाही म्हणजे की तुमचं स्ट्रक्चर अतिशय चांगले केल्यामुळे तुम्ही एक कंपनी सारखं स्वरूप दिलंय तुम्ही. बोर्ड वगैरे बनवलेला आहे. बर बर बर. आता ह्या गायी साधारण किती, आजच्या गायी किती आहेत तुमच्याकडे आणि दुधाची काय कॅपॅसिटी आहे? आत्ताच्या गाया साधारण माझ्या 10 गाय आहेत. त्या बर. दूध 150 लिटरच्या आसपास आहे. 150 लिटर? हा, दिवसाचं. बर. 24 तासाचं म्हणा, 12 तासाचा. आता यात किती गाभण आहेत काय? आता ह्याच्यात साधारण एक 5 गाया गाभण आहेत. त्या कितव्या महिन्याच्या आहेत? आता एक 9व्या महिन्यात आहे. काय 4-4 महिन्याच्या गाभण आहेत. बर. अशी थिरी आहे. आता 2 रुपये दर वाढला म्हणतात सगळीकडे. हा, 2 रुपये दर. काय परिस्थिती वाढली का? परिस्थिती अजून काय आमच्याबद्दल पेमेंट आमचं सुटलं नाही. आता उद्याला सोडणार आहे ते. बर. त्यावेळेस आम्हाला कळलं की काय भानगड आहे ते. असं आहे. बर बर. किती दर वाटतोय तुम्हाला असावा या दुधाला? ह्या दुधाला दर साधारण 35 रुपयाच्या आसपास असावा, तेव्हा आम्हाला ही धंदा परवडतोय चांगला. काहीतरी थोडस शिल्लक राहतं ते, नाहीतर राहू शकत नाही. किंवा मग जर दुधाचे दर कमी झाले तर पेंडीचं पण दर कमी? पेंडीचा दर कमी करू शकत नाही ती. खाद्याचं दर कमी करू शकत नाही ती, त्याच्यामुळे ती परवडू शकत नाही. अशी त्याची थिरी आहे. चारा किती लागतोय दिवसाला? दिवसाला म्हणजे पेंट काय? नाही, चारा चारा साधारण आम्ही वैरण एका गायला 30 किलो वैरण चारतो. एका गायला? हा, एका गायला. म्हणजे एका वेळेस का दिवसात? दिवसात 30 किलो वैरण गेली पाहिजे. आणि काय काय देताय त्या वैरणीत? त्या वैरणीत ऊस, कडवळ, मका हे असं देतोय. ताजा मुरगास कधी आम्ही करत नाही. का बरं न करण्याचं कारण काय? लोकांना तर फायदा आहे, पण त्यात थोडीशी बुरशी लागते. त्याच्यापासून मी थोडस चित्राला इफेक्ट होतोय. त्याच्यामुळे मी ती ताजा रोजचा चारा देतोय. पण बापूराव, आता हे ठीक आहे आता उन्हाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात, पावसाळ्यात कसं नियोजन? पावसाळ्यात सुद्धा आम्ही हीच नियोजन करतो. माळाच्या रानाची वैरण घेऊन येतो. म्हणजे की तिथे चिखल जास्त होत? चिखल जास्त होत नाही त्या ठिकाणची वैरण आणतो, आम्ही रोजची रोज ताजे वैरण घालू शकतो. बर बर. आता औषध उपचारात काय काय करता? औषध उपचारात काय म्हणजे आम्ही सध्या नाही मिनरल मिक्सर तेवढं वापरतो, दुसरं काय. आता सगळ्यात महत्वाचा की गाय भरवताना कुठलं सिमेंट वापरताय का तुम्ही? पहिलंच का डॉक्टर भरल? काय डॉक्टरला नाही, कसं आहे पहिला रोग गायला कालवडीला साधारण आम्ही 60 ते 65% असं कमी टक्क्यातलं भरू शकतो पहिल्यांदा. असं कारण कसं आहे त्याची वेतन अपदा होऊ शकत नाही, पुन्हा ती अपदा झाली की जास्त तकलीफ होती त्यांना. त्याच्यामुळे आम्ही त्याच गायचा आहे. बरं. पण पित नाही का दूध? नाही पित. आता फिरून ये झाली, आठवलेली आहे. बरं. ती बंद झालेलं आहे प्यायचं. म्हणून याला किती महिने झाले? ह्याला साधारण 9 महिन्याचं झालं असेल मला वाटतं. 10 गाय. एकूण 10 गाय आहेत तुमच्या. त्यात कालवड पण तुम्ही सांभाळता? कालवड 6 सांभाळतोय. कालवडांचा पण एक वेगळा कप्पा केलाय? कप्पा केलाय. करायचं कारण काय? कारण कसं आहे माहिती, लहान आहे ती, त्यांना ही मोठी खाऊन देत नाही ती, ही थांबून देत नाही ती, मारती ती, म्हणून त्यांना कालवडाला वेगळा कप्पा केला नाही. बरं. त्यांचं काय वेगळं खुराकाचं काय नियोजन असतं? त्यांना हाच खुराक त्यांना तिकडे देऊ शकतो आम्ही, त्या पडेल त्यांच्या ह्याच्यात. बरं. म्हणजे की त्याला काय तुम्ही वेगळं आणत नाही? नाही, काय वेगळं नाही, काय नाही. फरक वाटतोय का तुम्हाला? फरक वाटतो की, कारण ती कालवडांची पेंट चालू केल्यानंतर फरक वाटतोय. पण ती परवडू शकत नाही आता ह्या दुधाच्या दरामुळं, म्हणून ती सुद्धा आता बंद केलेली आहे. बरं. म्हणजे जी काय रेग्युलर पेंट आहे तीच तुम्ही रेग्युलर देऊ शकतो आता. बरं. साधारण मग आता दूध जास्त देण्यासाठी गायची कशी निवड करावी शेतकऱ्यांनी?
आता जी तरुण आहे एखादा नवीन गाय घ्यायची त्याला कशी गायची निवड करावी त्याला? गायची कसं आहे म्हणजे त्याची क्वालिटी बघणे, त्याची जात बघणे, हा. ह्याच्यावर सुद्धा डिपेंड राहतोय. बाजारात घ्यावी का गाय? बाजारात घेतली तरी चालू शकते, काय अडचण नाही, पण त्याची ती कसं निवड केली पाहिजे नीट व्यवस्थित, हा हा. तर गाय घ्यावी. अनुभवी माणूस. अनुभवी माणूस जाऊन गाय घेतली की तर काय सुद्धा फसू शकत नाही. हा हा हा. डॉक्टर बरोबर पाहिजे. डॉक्टर बरोबर पाहिजे. हा हा. असं आहे. मिनरल मिक्सचर काय वापरताय का? वापरते की. हा, काय फरक? फरक म्हणजे त्याचं कसं आहे माहिती, त्यानं सगळं पिशवीची वाढ होती, पुन्हा त्यांना कॅल्शियम त्यातून भेटतंय, सगळं व्यवस्थित होतंय. असं आहे ना. आता उन्हाळ्यात काय टेम्परेचर साठी काय करताय तुम्ही? आता फॉगर काय करावं असं वाटलं ते? आता ह्या उन्हाळ्या दिवसामध्ये जास्त टेम्परेचर असल्यामुळे ते गायचं बॉडी टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी. हा, मेंटेनन्स व्हायसाठी हे बसवलेलं आहे. बर बर. काय फायदा झाला तुम्हाला उन्हाळ्यात? त्याच्यापासून दुधाला कमी आल्या नाहीत काय? आले नाहीत. हा. जर टेम्परेचर जर जास्त वाढलं तर काय दुधाला कमी येतात. लेवल राहिली. हा, हे दुधाची लेवल राहिली त्याच्यामुळे. सगळे गुरं एका जागेवर थांबतात. एका जागेवर त्याच्या खाली येऊन उभं राहणार, ज्याला गरमाई वाटल्यामुळं. आणि जर गार वाटायला लागलं की पुन्हा बाहेर जाऊ शकते ती, अशा सिस्टीम आहे. बर. आता एखाद्या शेतकऱ्याला जर करायचं म्हणजे सिस्टीम, तर किती खर्च आला तुम्हाला? कुठून त्याला आम्ही फलटण मधून आणलं. त्याला 6,000 रुपये आम्हाला खर्च आला. 6,000 रुपये खर्च आला. बर. आणि मग तुम्हाला वाटलं का हा योग्य आहे 6,000 खर्च केलेला? केला तरी त्याचा फायदा आम्हाला मिळाला. त्या फॉगरचा आम्हाला गाय आजारी पडल्या नाहीत, टेम्परेचर मुळे दूध टिकून राहिलं, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा फायदा वाटला. हा, म्हणजे हे आणि हे चिखल होत नाही? नाही, ह्या फॉगरने चिखल होऊ शकत नाही. नुसत्या गायला गारावा चालतोय, गाय सुद्धा वाल्या होत नाहीत. हा. फक्त अंगावरती दव पडल्यागत पडतंय. हा, दव पडल्या का तो पडतंय. आणि ते बी किती लगेच पुन्हा सुकवा हातय ना. त्याच्यामुळे हे भारी वाटलं आम्हाला. म्हणून याचा पाणी किती लागतं दिवसाला? मग पाणी दिवसाला साधारण ह्याला 100 लिटर पाणी लागतंय. 100 लिटर? 100 लिटर म्हणजे की सकाळी कंटिन्यू तुम्ही? हा, सकाळपासून 5 वाजेपर्यंत चालू राहते. 100 लिटर मध्ये. 100 लिटर मध्ये. बरोबर. आणि हे जर शेतकऱ्यांना घ्यायचं म्हणलं तर कुठं अवेलेबल होईल? हे फलटण मध्ये होते. फलटण मध्ये? हा. बरोबर. म्हणजे की ह्या आधुनिक गोष्टी आहेत तर ह्या करणं गरजेचं आहे. ह्या म्हणजे गावात कधी गाय घेता तुम्ही? ह्याच्यात साधारण सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास घेतो. त्याच्यात बी फॅन आम्ही चालू ठेवलेला आहे. बर. असं आहे. फॅन चालू ठेवले? फॅन आहे त्यात. हा. म्हणजे फॅन मुळे काय होतंय तुम्हाला? फॅन मुळे तेवढ्या टायमिंग मध्ये सुद्धा गाय हवा आणू शकत असेल तर फॅन मुळे तेवढे सुद्धा व्यवस्थित वाटते त्या गाया. बर. असं आहे. बर. आता काय भविष्यातलं काय नियोजन आहे तुमचं? भविष्यातलं म्हणजे अजून बी गोटा वाढवायचा नियोजन आहे. असं आहे. बर. म्हणजे आता चालू दर एवढा आहे तरी तुम्हाला परवडतोय का हा व्यवसाय? हा, चालू दर मध्ये बरं का परवडतोय. आता पण घरचे खाद्य चारा असेल तर अशी सिस्टीम आहे. नाहीतर नाही तर परवडू शकत नाही. बर. आता काय परिस्थिती आहे पाण्याची आपल्याकडे? पाण्याचं आमच्याकडे परिस्थिती आता दुष्काळच भाग आहे, पण आता कसं आहे तरी सुद्धा त्यातून चालवावं लागते तसंच. असं आहे. बर. पाणी आहे का तुम्हाला? पाणी आता सध्याला आम्हाला भरपूर पाणी आहे. बर. फक्त तुम्हाला जागा इथं अवेलेबल नाही किंवा तुम्ही तुमच्या मर्यादेनुसारच तुम्ही मर्यादेनुसार व्यवसाय केला. बर. आजच्या घडीला तुम्हाला कसा वाटतोय हा व्यवसाय? आम्हाला तसं आजच्या घडीला सुद्धा कसं आहे माहिती, तसा बऱ्यापैकी वाटतोय. असं आहे. बर. म्हणजे एवढ्या दरात तुम्हाला थोडासा व्यवसाय व्यवसाय म्हणजे कसं आहे माहिती, परवडतोय असं व्यवस्थित वाटतंय थोडस. म्हणजे कसं आपल्याला दुसरीकडे काम करण्यापेक्षा, बाहेर जाऊन काम करण्यापेक्षा आपलं स्वतःच घरचं काम करणे हे परवडू शकतो. अशी सिस्टम आहे. बर. समाधान आहे? समाधान आहे. बर. काय तुमचं आता 150 लिटर दूध आहे तर किती दूध गेलं पाहिजे असं वाटतंय? 150 लिटर साधारण दिवसाच्या काठी 200 लिटर दूध गेलं तर चांगल्या बऱ्यापैकी धंदा परवडतोय. बर. किती लोक तुम्ही कष्ट करताय? ह्यात आम्ही 2 लोक कष्ट करतो. बर. मुलगा आणि तुम्ही? हा, मुलगा आणि मी. बर. आणि दोघांना हँडल होतंय सगळं? दोघांना हँडल होऊ शकतं. बर. आता जे तरुण आहेत, वडिलोपार्जित जमीन आहे पण करायला तयार नाहीत, त्या तरुणांना काय सांगाल? त्या तरुणाला आता काय कसं आहे माहिती, त्याच्या बुद्धीला प्रश्न आहे. पण कसं आहे माहिती, त्यांनी आता जर शेती करावी का नोकरी करावी? नोकरी करावं तर भागत नाही, शेती करावी तर आपल्याला अनुभव नाही. मग आता त्यांना कसं आहे माहिती, काहीतरी केल्याशिवाय मार्ग आहे का? पण शेती आज कसं आहे माहिती, वायपट जाऊ शकत नाही. काहीतरी 1 वर्ष तोटा येईल पण 1 वर्ष नफा देईल, पण ती शेतकरी हा व्यवस्थित चालणारच आहे. तसा नोकरीसारखा इतका हाल होऊ शकत नाही. चांगल्या सगळ्या लोकांच्यात राहून तुम्ही हा व्यवसाय करतोय. दुग्ध व्यवसाय निवडावा का त्यांना? हो, चालू शकतोय तसा दुग्ध व्यवसाय. म्हणजे की तरुणांनी ज्याच्याकडे थोडीफार जमीन आहे, काही लोकांचं तर 100% चारा विकत असून परवडतोय. आणि मग तरी आपल्याला का घरच्या शेती असून का परवडू शकत नाही.
असं बी ना. बरोबर, म्हणजे कष्टाची जर आपण कष्ट जर करायला जर असेल करणार तर असेल तर ते व्यवस्थित चालू शकतो. या बरोबर. किती कष्ट आहेत या व्यवसायात? ह्या कष्ट नाही बरं का. एक सकाळ 2 तास संध्याकाळ 2 तास कष्ट केलं हा. की आरामात होतो. आरामात होतोय. बर बर. पण ती कसं त्यावेळेस केलं पाहिजे त्यांनी. हा 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 हा. असं आहे ना. बरोबर बरोबर. म्हणजे आज तुम्ही हा दुग्ध व्यवसाय करताय, समाधानी आहे? समाधान आहे. नक्कीच. तर बापूराव, आपण जो काय अनमोल वेळ दिला, अनमोल मुलाखत दिली आपल्या शेतकरी मित्रांच्यासाठी, ही मुलाखत, ही अनुभव आपला फायद्याचा ठरेल अशा आपण आशा व्यक्त करूयात. दिलेल्या अनुभवाबद्दल आणि वेळेबद्दल मी शेतकरी मित्रांच्या वतीनं आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.